हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघत आहोत सांकेतिक लिपी. सांकेतिक लिपीमध्ये अक्षर व अंक यांचा संबंध दाखवलेला आहे. म्हणजे अक्षरासाठी काही अंक वापरलेले आहेत किंवा या उलट अंकासाठी काही अक्षर वापरले जातात. ओके, काही अल्फाबेट वापरले जातात. तर यावर हा व्हिडिओ असणार आहे. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा कक्षात तुम्ही जाता, जसं मी दरवेळेसप्रमाणे सांगतो, ABCD A to Z पर्यंत लिहून घ्यायची आहे. त्याला सरळ नंबरिंग द्यायचं आहे 1 2 3 4 5 ते 26 पर्यंत आणि उलट नंबरिंग तुम्हाला द्यायचं आहे 1 पासून तर 26 पर्यंत. हे काम तुम्ही केल्यानंतर तुमचे बरेचसे प्रॉब्लेम काय होतात तर सॉल्व्ह होत असतात. अंडरस्टँड? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे अंक आणि अक्षर आणि अंक. म्हणजे अक्षरांसाठी काही अंक वापरलेले आहेत आणि ह्या अंक जे आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने वापरलेले आहेत. तर ती विशिष्ट पद्धत आपल्याला फाइंड आउट करायची आणि आपल्याला काय करायचे तर प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्या समोर एक उदाहरण दिलं आहे बघा. ते म्हणजे कुठलं तर एका सांकेतिक भाषेत एला 1 म्हटलं, ए ऐवजी 1 वापरलाय, सी ऐवजी 3 वापरलेत, एफ ऐवजी 6 वापरलेत. तर या क्रमाने असे अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत बिग मॅन हा शब्द कसा लिहाल? तर ही जी सांकेतिक भाषा आहे त्यामध्ये त्यानुसार तुम्ही बिग मॅन हा वर्ड जो आहे, आता इथे लिहितो मी बिग मॅन, BIGMAN, बिग मॅन हा जो वर्ड आहे तो तुम्ही कसा लिहिणार हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गोष्ट विचारली आहे, लक्षात घ्या की ए साठी 1 वापरलेला आहे, सी साठी 3 वापरलेले आहे आणि एफ साठी काय वापरलेलं आहे 6 वापरलेलं आहे. आता हे तुम्ही लक्षात घेतलं, प्रश्न तुमच्या डोक्यात किंवा तुम्हाला समजलेला आहे पूर्णतः. आता एकदा आपल्या ABCD कडे बघूया. अशा प्रकारचा सहसंबंध आहे का? तर लक्षात येईल तुम्हाला, ए जो आहे तो नंबर 1 सुरुवातीला आहे त्यामुळे त्याला 1 आहे अंक दिलेला आपण. सी बघा 3च्या ठिकाणी आहे, बरोबर आहे की सी बरोबर 3 आहे. एफ बरोबर 6 येते का? बस एफ बरोबर 6 येते. म्हणजे आपल्याला काय वापरायचं तर सरळ ABCDचा वापर करायचा आहे आणि सरळ जी नंबरिंग दिली त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. मग बी किती नंबरला येतोय? इथे बी नंबर येतोय 2. आय किती नंबरला आहे? आय आहे 9 नंबरला. जी किती नंबरला आहे? जी आहे 7 नंबरला. यम किती नंबरला आहे? यम आहे नंबर 13ला. ए किती नंबरला आहे? पुन्हा 1 नंबरला. एन किती नंबरला आहे? 14. म्हणजे आन्सर जे असणार आहे ते असणार तुमच्या डोळ्यासमोर, ते म्हणजे काय तर 2 9 7 13 1 14 हे त्यांचा आन्सर असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात. ओके, लक्षात घ्या, खूप सोपं आहे. ओके, याच पॅटर्नमध्ये म्हणजे काय तर अक्षरासाठी कुठला तरी अंक वापरलेला आहे, त्याच्यामागचं लॉजिक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणखीन आता वेगळ्या प्रकारचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत, त्यात शंका नाही. हे सोप्यापासून मी सुरुवात केलेलं आहे. आता हे तर सरळ विचारलं गेलं, कधी कधी उलट पण विचारलं जाऊ शकतं. जसं ते काय म्हणतील की एला काय समजा, तुम्ही एला इथे 1 लिहिले ना, एला 26 समजा. ओके, सीला 24 समजा, एफला 21 समजा. किंवा ते सांगतील की एला, ते सांगू इच्छिता की तुम्हाला की जेला जे ऐवजी 17. ओके, त्यानंतर एन ऐवजी यांचे काय 13 व डब्ल्यू ऐवजी किती 3. हे अशा अंक गृहीत धरा आणि त्यानुसार काय दिलेल्या शब्दाला काय करा तर त्या भाषेमध्ये लिहा अशा प्रकारे. तर आपण सुरुवातीला समजून घेऊया की एला आपण 26 समजलेलं आहे, सीला आपण 24 समजलेलं आहे आणि एफला 21 समजलं आहे. तर बिग मॅन हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बिग मॅन हा लिहिला जाईल, आपण सर्वप्रथम बी साठी आता उलट्या प्रकारचे तुम्हाला काय करायचे अंक गृहीत धरायचे. म्हणजे उलटी ABCD जी आहे ती तुम्हाला कन्सिडर करायची आहे. म्हणजे उलट क्रमांक तुम्हाला द्यायचा आहे. एला 26 म्हणताय तुम्ही, बीला 25 म्हणताय, सीला 24 म्हणताय, डीला 23 म्हणताय. अशा प्रकारे जसं इथे दिलेलं आहे 26 A, सी 24 येत आहे, बरोबर आहे. 21 काय तर एफ येत आहे. तर बिग मॅन वर्ड कसं लिहिलं जाईल? तर बघा, बी साठी काय वापरलेलं आहे 25, बरोबर आहे. आय साठी काय वापरलेलं आहे 18. उलट क्रमाने बघितलं तर या प्रश्नानुसार जीला काय वापरलेलं आहे? जी साठी वापरलं आहे 20. एम साठी काय वापरलेलं आहे? एम साठी वापरलेलं आहे 14. ए साठी काय वापरलेलं आहे पुन्हा 26.
आणि एन साठी काय वापरलेलं आहे तर 13. हे त्याचा आन्सर असणार आहे. जर आपण अशा प्रकारे कन्सिडर केलं तर, उलट क्रमाने कन्सिडर केलं तर, ए ला 26 म्हटलं, सी ला 24 म्हटलं, एफ ला 21 म्हटलं, तर यामध्ये काय प्रत्येक ए आणि सी आणि एफ चा वापर नाही, दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या, जसं मी तुम्हाला सांगितलं आता तशा प्रकारचा सुद्धा वापर तिथे केला जाऊ शकतो. ओके, तर थोडंसं कन्फ्यूज व्हायचं नाहीये, प्रश्न बघायचा व्यवस्थित. हे तुम्ही लिहून ठेवलं म्हणजे तुमचं 90% काम झालेलं हे लक्षात घ्या. ABCD लिहून ठेवली, त्याला सरळ नंबरिंग दिलं, उलट नंबरिंग दिली, म्हणजे तुमचं 90% काम झालेलं आहे. समजलं सर तुम्हाला? म्हणजे लक्षात घ्या, तुमचं 90% काम होण्यासाठी काय कंडिशन आहे तर A पासून Z पर्यंत लिहून ठेवा आणि सरळ नंबरिंग द्या 1 ते 26 आणि उलट नंबरिंग द्या 1 ते 26. ओके, चला आता काय पुढच्या पॅटर्नचे आणि वेगळ्या पद्धतीचे उदाहरणं बघूयात. दुसरं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे बघा. जर A ला 2, A ऐवजी 2, B ऐवजी 4, C ऐवजी 6 आणि D ऐवजी 8 याप्रमाणे जर आपण सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या तर याच सांकेतिक लिपीचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, नॅशनल हा शब्द लिहायचा आहे. मग आता नॅशनलची स्पेलिंग तुम्ही अगोदर NATIONAL. आता इथे लक्षात घ्यायचं की एक A ला 2 म्हटलेलं आहे, B ला 4 म्हटलेलं आहे, म्हणजे पटीमध्ये वाढत चाललेले ते सगळे बरं का. म्हणजे 2च्या पटीत वाढ आहे बघा. A ला 2, B ला 4, C ला 6, D ला 8. म्हणजे A ला 2, B ला 4, C ला 6, D ला 8. मग अशा 2च्या पटीत वाढत गेलं तर आपले सगळे अंक मिळून जातील, सरळ अक्षर मिळून जातील. त्यासाठी कुठला अंक वापरला ते आपल्याला कळून जाईल. किंवा दुसरा पर्याय काय तर याची जो काही अंक आहे त्याची दुप्पट करा, बस बेस्ट वे, सोपं. ओके, नाहीतर मग काय करा, हे लिहिलं याच्यावरती फक्त त्याची दुप्पट लिहून घ्या सर्वांची. जसं D ला 8 म्हणतो आपण, E ला 10, F ला 12, 14, 16, 18, 20 अशा प्रकारे. K ला 22, त्यानंतर 22 मध्ये 2 ॲड केले तर 24, 26, 28, 30, 32 अशा प्रकारे. ओके, तर N जो आहे, N आहे 14 नंबरला, मग 14ची दुप्पट किती होती 28. A आहे 2, T किती नंबरला आहे, T आहे 20, 20ची दुप्पट 40. I किती नंबरला आहे 9, 9ची दुप्पट 18. O किती नंबरला आहे 15, 15ची दुप्पट 30. त्यानंतर N किती नंबरला आहे 14, 14ची दुप्पट 28. A पुन्हा 2 नंबरला, L किती नंबरला आहे 12, 12ची दुप्पट 12 दुने 24. अशा प्रकारे त्याचा आन्सर आपण घेऊ शकतो. हे जर दुसऱ्या पद्धतीचं उदाहरण. आणखी काही वेगळ्या पद्धतीचे उदाहरण आपण काय करूयात आता समजून घेऊयात. उदाहरण क्रमांक 3 आपल्या समोर आहे बघा. A ला 1, B ला 3, C ला 5 आणि D ला 7. पहिला जो प्रश्न होता तसाच आहे, त्यामध्ये समसंख्या वापरल्या तर इथे विषम संख्या वापरलेल्या आहेत. म्हणजे A ला 1 म्हटलेलं आहे, B ला 3 म्हटलेलं आहे आणि प्रत्येकाची दुपटीनेच काय होत गेलेली तर वाढ होत गेलेली आहे. म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 अशा प्रकारे वाढ होत जाईल. ओके, सांगतोय अगोदर मार्केट हा शब्द लिहून घेतो, MARKET. आता A ला म्हटलेलं 1, याला म्हटलेलं आहे 3, याला म्हटलेलं आहे 5, याला 7, याला 9, याला 11, पुन्हा 13, 15 अशा प्रकारे तुम्ही आखणी करून घ्यायची. फक्त 3च्या नंतर 2 म्हणजे प्रत्येकामध्ये 2 ॲड करत चालायचं, म्हणजे सगळ्या विषम संख्या आपल्याला मिळतील. आणि त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे कशासाठी तर याच्यासाठी. तर कसं येईल बघा, मार्केट जर बघितलं आपल्याला काय दिसतंय 11, 13, 15, 17, 19, 21, त्यानंतर 23, 25, हे येईल 25. A आहे 1. ओके, R M 25 आहे 27, 29 नंतर 31, 33, 35. R पण दिलेला बघा 35. ओके, K 35 R आहे, तर K M च्या अगोदर 25 म्हणजे 23, 21, K 21. E आहे 9 आणि T काय येईल मग, R ला 35 आहे तर 37, 39.
हे त्यांचा आन्सर असणार आहे. मला वाटतं तुम्हाला समजलंय. मला सांगायचं काय थोडक्यामध्ये, सर्व विषम संख्या आल्या पाहिजे. हे सर्व विषम संख्या आहेत, कुठे सम संख्या नाहीये. ओके. आणि एक याला 3 म्हटलेलं म्हणजे प्लस 2 ऍड केलेले आहेत. यामध्ये काय 2 ऍड केले आणि प्रत्येकामध्ये आता त्याच्यानंतर त्यामध्ये 2 ऍड, याच्या 2 ऍड, 2 ऍड, 2 ऍड, 2 ऍड असं करत करत हे ABCDला लिहिलं गेलेली आहे. तर ही तुम्ही लिहून घेऊ शकता ऑलरेडी. ओके. किंवा मग मी जसं केलं तशा प्रकारे तुम्ही करू शकता, पण बेस्ट वे तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. अंडरस्टँड. ठीक आहे. चला आणखीन काय आता नवीन उदाहरणं बघूयात. आपल्यासमोर आणखीन एक नवीन पद्धतीचं उदाहरण बघा. यामध्ये सांगितलं की क्रेडिट हा शब्द कसा लिहिलेला आहे. तर याच्यानुसार या सांकेतिक लिपीचा वापर करून तुम्हाला गार्डन हा शब्द लिहायचा आहे. क्रेडिट हा शब्द कसा लिहिला आहे ते सर्वप्रथम समजून घेऊया. CREDIT. ओके. तर क्रेडिट या शब्द लिहिला आहे त्यांनी. यस. 7, 22, 9, 8, 13, 24 बरोबर आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, ह्या सर्वांची जर प्लेस बघितली तुम्ही ABCD मध्ये, सरळ नंबरिंग नाही तर काय दिसते बघा. C ची जी आहे ती आहे 4, C ची जी आहे ती आहे 3, म्हणजे 3 + 4 बरोबर किती आहेत 7. R ची काय प्लेस आहे बघा. R ची प्लेस आहे 18, 18 + 4 22. म्हणजे जी प्लेस आहे नंबर जो आहे त्याचा अल्फाबेटनुसार त्याच्यामध्ये फक्त 4 ऍड केलेले आहेत. सेम E किती नंबरला आहे. E आहे 5, म्हणजे 5 + 4 9. D किती नंबरला आहे 4, म्हणजे 4 + 4 8. हेच लॉजिक तुम्हाला काय वापरायचं, गार्डनचा आन्सर शोधताना वापरायचं आहे. GARDEN. गार्डन किती नंबरला आहे. G किती नंबरला आहे 7, म्हणजे 7 + 4 11. A किती नंबरला आहे 1, 1 + 4 बरोबर 5. समजतंय. A बरोबर किती 5. ओके. उत्तर येतं आपल्या समोर. R किती नंबरला आहे 18, 18 + 4 22. D किती नंबरला आहे 4, म्हणजे 4 + 4 8. E किती नंबरला आहे 5 नंबरला आहे, म्हणजे त्यामध्ये आपण ऍड केलं 4, म्हणजे झालं 9. N किती नंबरला आहे 14, 14 + 4 18. अशा प्रकारचं लॉजिक वापरून आपण काय करू शकतो, उत्तर शोधू शकतो. बाकी वेगळ्या पद्धतीचे उदाहरण येऊ शकतात. त्यामध्ये ऍड केलेले असतील 3, 2, 1, काही ठिकाणी 5 ऍड केले असतील आणि काही ठिकाणी मायनस सुद्धा केले असतील. ओके. त्यामुळे थोडंसं हे लॉजिक तुम्ही बघत चला. ज्यावेळेस तुम्हाला काय करायचे असतात तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आणि काही शंका असतील, काही कमेंट्स असतील तर मला, तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. टेलिग्रामचं चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला घरी बसून तुम्ही काय करू शकताल, उदाहरणं सोडू शकता. अशा प्रकारची उदाहरणं, प्रश्नसंग्रह मी काय करणार आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे त्याला अवश्य सबस्क्राईब करा. ओके. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तो शेअर करा आपल्या मित्रांसोबत. ओके. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा आपलं YouTube चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.